मोशी कचरा डेपो प्रकरणामध्ये नेमकी काय परिस्थिती आणि काय मत आहे? आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट नेमकं काय आम आदमी पार्टी काय मागणी आहे? सर, आज या घटनेला 3 दिवस पूर्ण झालेत. 8 तारखेला दुपारी 1:30 वाजता घटना घडलेली. आज 11 तारीख दुपारी 1:30 वाजलेत, म्हणजे 3 दिवस पूर्ण होऊन झालेले आहेत. तरी सुद्धा आयुक्तांकडनं किंवा महानगरपालिकेकडनं असं लेखी स्वरूपात कुठेही सांगितलं गेलं नाही की किती लोक या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत, किती लोकांची सुटका केलेली आहे, किती लोक प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत आणि किती लोक महापालिकेच्या हॉस्पिटलला आहेत. याच्यावरती कुठेही लेखी स्वरूपामध्ये कुठलेही त्यांच्या याच्यावरती महापालिकेकडनं याच्यावरती बोललं जात नाही. या ठिकाणी फक्त जे नेते मंडळी येतात जातात, महापालिकेचे अधिकारी वरवरती उत्तर देतात, परंतु याच्यावरती कुठेही ठोस काही होत नाही. आज बघितलं गेलं तर या ठिकाणी एवढा मोठा डोंगर होता, तर त्या डोंगर कोसळण्याची भीती होती हे सगळ्यांना माहिती होतं. या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत, परंतु ते सार्वजनिक केले जात नाहीत. आम आदमी पार्टीची एकच एवढी मागणी आहे की ज्या ठिकाणी हे गोरगरीब कर्मचारी आहेत जे आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात त्याचा खर्च महानगरपालिकेने करावा. जे या ठिकाणी मृत झालेत त्यांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयाची मदत या ठिकाणी महानगरपालिकेने केली पाहिजे. जे या ठिकाणी गंभीर जखमी आहेत किंवा जखमी झालेले आहेत यांना या ठिकाणी 10 लाखाची मदत महापालिकेने केली पाहिजे आणि त्यांच्या परिवारातील एका सदस्याला या ठिकाणी महानगरपालिकेत कायमस्वरूपी कामावरती घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी जे ठेकेदार होते यांच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे.